सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलै 2026 शनिवार दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडे म्हणजेच पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात, त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात. झोपी गेलेले भगवान श्रीहरी विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात, त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. हे 4 महिने म्हणजे चातुर्मास होय. चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे समजले जाते. म्हणून या कालावधीत विवाह वगैरे हे विधी करणे वर्ज्य मानले जाते. आणि जेव्हा चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू जागे होतात प्रबोधनी एकादशीला, त्यानंतर तुलसी विवाह प्रारंभ होतो आणि त्यानंतर आपल्या घरोघरी ज्या मुलामुलींचे विवाह असतात त्यांचे अगदी आनंदाने विवाह पार पडत असतात. चातुर्मास म्हणजे व्रत वैकल्यांचे हे महिने मानले जातात. बघा, यात आपण श्रावण महिन्याचे सोमवार शनिवार हे व्रत करत असतो. माता लक्ष्मीचे व्रत करत असतो. वैभव लक्ष्मी व्रत आपण करत असतो. सणवार या चातुर्मासात भरभरून आपण व्रत वैकल्य करत असतो. असा हा सुंदर चातुर्मास असतो. या महिन्यातून दिवसातून एक वेळेसच जेवण केले जाते. बऱ्याचशा ठिकाणी हा नियम आहे. महिला असतील पुरुष दादा एक वेळेस जेवण करतात. चातुर्मासमध्ये 4ही महिने एक वेळा जेवतात आणि एक वेळा उपवास करत असतात. रोज सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा केली जाते. तुपाचा दिवा लावला जातो. यामुळे अखंड लक्ष्मी मातेची प्राप्ती होते. म्हणून बघा, या चातुर्मासात जेवढी सेवा होईल ना महिलांनो दादांनो, तेवढी सेवा जरूर करा. नाही जमलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, पांडुरंग हरी वासुदेव हरी, जेवढा मंत्र जपता येईल तेवढा जरूर जपायचा आहे. सोन्यासारखं आपल्याला फळ मिळणार आहे. बघा, चातुर्मासात हे 4 महिने गोपज्ञ व्रत सुद्धा केले जाते. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपज्ञ काढावे. हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत केले जाते. म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे 4 महिने गोपज्ञ व्रत केले जाते. रोज आपल्या देवघरासमोर सकाळी आंघोळीनंतर देवांची पूजा करून झाल्यानंतर रांगोळीने 33 गोपज्ञ काढावे. हळदी कुंकू वाहून पूजा करावी. हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत केले जाते. या चातुर्मासात रोज नित्य नियमाने शिवपिंडीवर अभिषेक जरूर करावा. घरच्या घरी करा किंवा मंदिरात जाऊन तुम्ही साध्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने, दुधाने, पंचामृताने असा अभिषेक करावा. बघा, या चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात, तर या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात ते म्हणजे महादेव शिवशंकरजी. तशी तर आपण आयुष्यभर सेवा करतो, पण या चातुर्मासात जेवढी सेवा होईल ना रोज नित्य नियमाने घरातल्या घरात किंवा मंदिरात जाऊन अवश्य करा. पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करा. या चातुर्मासामध्ये आपण श्रावणाचे सोमवार सुद्धा अगदी आनंदाने करत असतो. अगदी भावभक्तीने श्रद्धेने आपण प्रत्येक जण आपण श्रावणाचे सोमवार शनिवार करत असतो. तर या 4 महिन्यामध्ये रोज नित्य नेमाने घरात शिवपिंडी असेल किंवा मंदिर असेल घराजवळ, तिथं जाऊन देवांना अभिषेक जरूर करा. बेल फूल अर्पण करा. तर 25 जुलै 2026 शनिवार दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. बघा, लोक लांबून लांबून पायी दर्शनाला जातात. पंढरपूरला पायी दर्शनाला जातात. आपल्याकडून एवढं होत नसेल, आपण संसारिक व्यक्ती आहोत, लेकरा बाळांना सांभाळून नाही होत, तर आपण घरच्या घरी तर किंवा मंदिरात जाऊन तर सेवा करू शकतो.
तर आता आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा, असं नाही की एकादशी आणि दुप्पट खाशी. जेवढा उपवास होईल ना, फराळाचं खाताना तुम्ही भगर खाऊ शकता, दूध, फळे, साबुदाणा, चहा अशा गोष्टी, असे पदार्थ खाऊ शकता, शेंगदाणे, ड्रायफ्रूट. पण एकादशीचा उपवास करताना अतिशय तिखट किंवा खारट, तेलकट असे पदार्थ टाळायचे आहे. यामुळे आपण जी सेवा करतो ना, आपलं मन एकाग्र राहत नाही. म्हणून जेवढं अगदी लाईट आहार घेता येईल ना तुम्हाला, तेवढा आहार, म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता, फळं घेऊ शकता. तुमची तब्येत जशी आहे ना तशा पद्धतीने उपवास करायचा आहे. कुणी निर्जला उपवास करतं, कुणी फळं खाऊन उपवास करतं, कुणी चहा, दूध वगैरे ड्रायफ्रूट घेऊन उपवास करत असतो. भगर, शेंगदाणे, साबुदाणा हे पदार्थ खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. आता आषाढी एकादशीचा उपवास दिवस रात्र असतो. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, दिवस रात्र दोन्ही वेळेला उपवास आहे. आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 26 तारखेला, 26 जुलैला आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. प्रथम देवांना अभिषेक घालून, तुळस अर्पण करून नैवेद्य बनवला जातो. प्रथम देवांना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यात गाय असेल तुमच्या घराजवळ, गाईला नैवेद्य दिला जातो. एखादा गोरगरीब असेल त्याला अन्नदान केलं जातं. तर अशा पद्धतीने, आणि मग देवांना, गाईला नैवेद्य देऊन मग आपण दुपारी, म्हणजे 11-12 वाजेच्या आत तुम्ही उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे. आषाढी एकादशीचा दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना चुकून सुद्धा महिलांनो, मसूरची डाळ असेल, शेवग्याच्या शेंगा असतील किंवा वांगी असेल, अशा भाज्या आपल्याला टाळायच्या आहे. चातुर्मासात तर कांदा लसूण विरहित जेवण केलं जातं. पण एवढं नसेल तुम्ही पाळत तर मसूरची डाळ असेल किंवा अख्खा मसूर असेल, आषाढी एकादशीचा उपवास सोडताना हे पदार्थ टाळायचे आहे. शेवग्याच्या शेंगा असतील, वांगी असेल, हे पदार्थ तुम्ही टाळले तर अतिशय उत्तम. छान असा वरण भात, भाजी पोळी, साधी भाजी पोळी, वरण भात, शिरा किंवा काहीतरी गोडाचा पदार्थ असा बनवून देवांना, गाईला नैवेद्य दाखवा आणि मग उपवास सोडायचा आहे आपल्याला. आषाढी एकादशीला चिंच, जांभूळ, फणस ही फळं टाळायची आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास जी व्यक्ती करते किंवा नसेल करत तरी पण सर्वांनी काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे. केस कापणे, नखे कापणे, आळशीप्रमाणे झोपून राहणे या गोष्टी तर अजिबात कोणी करू नका. दुपारी झोपणे, जरी तुम्ही रोज नित्यनियमाने दुपारी थोड्या वेळ झोपत असाल तरी पण आषाढी एकादशीला दुपारी झोपणं टाळायचं आहे. मांसाहार, मद्यपान, निंदा, नालस्ती, कुणाची फसवणूक या गोष्टी करू नका. नाहीतर मग आयुष्यभराचं पुण्य गमावून बसाल तुम्ही. मग कितीही देवदेव करा, त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण आषाढी एकादशीला या नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. आपल्या पांडुरंगाला सर्व प्रिय आहे, प्रत्येक जीव प्रिय आहे. कुणाचाच अपमान या दिवशी करू नका. मौन धरून घ्या, शांत राहा. फक्त आपला पांडुरंग आणि आपण नामस्मरणात राहा, सोन्यासारखं फळ मिळणार आहे. म्हणून आषाढी एकादशीचा उपवास करा किंवा नका करू, पण या नियमांचं पालन जरूर करा. बघा, आपली पुढची पिढीसुद्धा याच गोष्टी शिकत असते. आपले व्रत, वैकल्य सर्व आपल्याकडूनच शिकत असते. म्हणून या दिवशी शांत राहायचं आहे. घरात असो, बाहेर असो, कुणाचाच अपमान करू नका. पांडुरंग आहे, कोणत्या रूपात येऊन जाईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल, दर्शन देऊन जाईल, सांगता येत नाही. आषाढी एकादशीला सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकून, थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल अवश्य टाका. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाका. एखादं तुळशीचं पान असेल तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय सर्वांनी करायचा आहे. मानसिक, आर्थिक काही त्रास असतील, शारीरिक, मानसिक, संपूर्ण नष्ट होईल. भगवान श्री हरी विष्णूंचं, आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण करा आणि आंघोळीचा हा उपाय सगळ्यांनी नक्की करायचा आहे. या दिवशी चुकून सुद्धा तांदूळ खायचा नाही. म्हणजे तुम्ही भात वगैरे शिजवत
असाल तसं तर प्रत्येक घराघरामध्ये उपवास असतो. आपण भगर, साबुदाणा या गोष्टी करत असतो पदार्थामध्ये. तेच आपण देवांना पण नैवेद्य दाखवतो. एकादशीला देवाला नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आपला उपवास आहे, मग देवांचा पण उपवास आहे. देवांचा उपवास नसतो. देवांसाठी आपण मनुष्य उपवास करतो. जो तुम्ही फराळ बनवलेला असेल किंवा फळं वगैरे असतील, देवांना छान दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण 26 तारखेला रविवारी उपवास सोडू आषाढी एकादशीचा, तेव्हासुद्धा वरण भात भाजी पोळी जो स्वयंपाक केलेला आहे, प्रथम देवांची अभिषेक करून पूजा करून तुळस अर्पण करून मग देवांना नैवेद्य दाखवा, गाईला नैवेद्य दाखवा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे. हे नियम तर आषाढी एकादशीचा उपवास करताना जरूर पाळायचा आहे. सोन्यासारखं फळ मिळणार आहे. आंघोळीचा उपाय सर्वांनी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी जरूर करायचा आहे. आषाढी एकादशीला महिलांनो लवकर उठून आंघोळीनंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. माता लक्ष्मीच्या पावलांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला लक्ष्मीनारायणांना सांगायची आहे. आणि दोन्ही वेळेला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याजवळ दोन्ही वेळेला झालं तर दिवे जरूर लावा. तुपाचा लावला गाईच्या तुपाचा तर अतिशय उत्तम. नाही जमलं जे देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरता तुम्ही त्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. या दिवशी एखादं तुळशीचं रोप लावता आलं तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी तर आवर्जून लावा. शनिवार आलेला आहे, तुळशीचं रोप लावा. नसल लावायचं, जी तुळस आहे अंगणात छान असं तुळशी मातेची पूजा सेवा करायची आहे. या दिवशी तुळशीला 2 चमचे का होईना गाईचं दूध अर्पण करा. चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तुळशीच्या मुळाशी हळद आपण अर्पण केल्याने तुळशीला किंवा झाडांना कुठलीही हानी पोहोचत नाही, उलट फुलतात फळतात झाडं. तर तुम्ही चिमूटभर हळद भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा 21 वेळा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. माझ्या प्रत्येक महिलेने आषाढी एकादशीला तुळशी मातेच्या मुळाशी चिमूटभर हळद भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपून हळद अर्पण करायचा आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे. आणि 1 रुपयाचं नाणं, आता 1 रुपयाचं नसेल, 5 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल, तुळशीच्या मातीत दाबून ठेवायचं आहे. संध्याकाळपर्यंत तरी ते नाणं हलवू नका. त्या नाण्याची सुद्धा साक्षात लक्ष्मी मातेची पूजा करत आहात तुम्ही. तुळशीची पूजा झाल्यानंतर तुळशीच्या मातीत जे नाणं असेल तुमच्याकडं 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं ते नाणं ठेवा आणि हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्या नाण्याची पण पूजा करा. संध्याकाळी नाही, संध्याकाळी झालं तुम्हाला उचलता आलं, दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याआधी ते नाणं उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत तुम्हाला एखाद्या लाल कपड्यात वगैरे बांधून तिजोरीत ठेवायचं आहे. वर्षभर 4ही दिशेंनी तुमच्याकडं पैसा खेचून येईल. पैसा कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. छान उपाय आहे महिलांनो, करून बघा. कधीच तुमचा उपाय खाली जाणार नाही. भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची छान ही सेवा आहे. करून बघा. सोन्यासारखं फळ अवश्य मिळणार आहे. एकादशीला श्री हरी विष्णूंना आणि तुळशी पूजनाला खूप महत्त्व आहे. तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा अवश्य दोन्ही वेळेला लावा. सकाळी सुद्धा आंघोळीनंतर दिवा लावा. तुळशी माता धन सुख समृद्धीचा भरभरून आशीर्वाद देते. चिमूटभर हळद अर्पण करून आपण 1 रुपयाचं नाणं ठेवून तुळशी मातेला 7 शृंगाराच्या वस्तू अर्पण जरूर करा. तुम्ही जर आणलेल्या असतील, नसल आणलेल्या, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून जरी पूजा केली महिलांनो, काही ठिकाणी तुळशी मातेला चुनरी वगैरे ओढणी वगैरे लाल रंगाची ओढली जाते. हळदी कुंकू या सर्व 7 शृंगाराच्या वस्तूसुद्धा तुळशी मातेच्या कुंडीत किंवा जी तुळशी वृंदावन असतं तिथं अर्पण केलं जातं. तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीला तुळशी मातेचं पूजन करायचं आहे. यावर्षी आषाढी एकादशी शनिवारी आल्याने सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात एकदा का होईना घराजवळ जे पिंपळाचं झाड असेल ना
त्या झाडाला जाऊन स्पर्श करायचा आहे. बरोबर जाताना दूध, पाण्यात थोडीशी चिमूटभर साखर जरूर अर्पण करा. दूध, साखर मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. झाडाजवळ एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा, तुम्ही दोन्हीपैकी एक दिवा लावू शकता. मातीची पंती जरी घेऊन गेला ती परत आणू नका. तिथं दीपदान करायचं आहे आपल्याला. पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं मूठभर गव्हाचं पीठ घ्या, त्यात चिमूटभर साखर मिसळून घ्या आणि ते साखर मिश्रित पीठसुद्धा गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर साखर मिसळा आणि ते मूठभर पीठसुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे. एखाद्या कागदावर ठेवून आलात तरीही चालेल आणि बरोबर जाताना न्यायचा आहे. तो म्हणजे एक गुळाचा खडा. सर्वांनी, नाही काही जमलं ना तुम्हाला चालेल, नाही उपवास जमला चालेल, पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा अर्पण करा, दीपदान करा आणि मूठभर कणिक, थोडीशी साखर मिसळून तिथं ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडासुद्धा एखाद्या कागदावर तिथं पान पडलेलं असेल पुसून घ्या आणि त्यावर जरी तुम्ही एक गुळाचा खडा ठेवून आलात ना, संपूर्ण एकादशीचं, चातुर्मासाचं तुम्हाला फळ मिळणार आहे. असा सोनेरी दिवस पुन्हा येणे नाही. कितीही अडीअडचणीत असा तुम्ही, घरात शुभ कार्य, मंगल गोष्टी घडत नाही, लक्ष्मी टिकत नाही, पैशाविषयी तुम्हाला काही अडीअडचणी आहे किंवा घरात शुभ मंगल गोष्टी घडत नाही, लग्न कार्याचे मुलं मुली झालेले आहे, काही ना काही कुंडलीत वगैरे काही ना काही प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे स्थळं येतात पण कुठं कुंडलीत जुळत नाही, कुठं काहीतरी नाडी वगैरे असे प्रॉब्लेम बरेचसे असतात. सर्व म्हणजे तुमचे ज्या काही अडीअडचणी आहेत त्या संपून जातील आणि तुम्हाला घर बसल्या चांगलं योग्य स्थळ येईल आणि लवकरात लवकर कार्तिकी एकादशीनंतर तुमच्या घरात शुभ मंगल कार्य घडून येईल. संतान प्राप्ती होत नसेल, मूल होण्यास काही अडचणी असतील किंवा मुलं आहेत पण मुलांचे शिक्षण, नोकरी, काही ना काही अडीअडचणी आहे, तर सर्व जगातलं कितीही मोठं संकट असो, तुम्ही आषाढी एकादशीला पिंपळ पूजन जरूर करा आणि एक दीपदान करा. एक गुळाचा खडा आणि मूठभर कणिक, साखर मिसळून तिथं जरूर ठेवण्या. नमस्कार करा. या दिवशी पिंपळाला स्पर्श सर्वांनी करा. 11 किंवा 21 प्रदक्षिणा लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपा आणि 21 किंवा 11 प्रदक्षिणा मारता आल्या, घालता आल्या तर जरूर घाला. नाही जमलं, नुसता नमस्कार करून तुम्ही 21 वेळा तिथं उभं राहून वगैरे मंत्र जपू शकता. ही सेवा कधीच तुमची खाली जाणार नाही. करून बघा. मुलांना जरी घेऊन गेला, मुलांकडून जरी स्पर्श करून घेतला तरीही चालेल. आषाढी एकादशीला प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असते. विठू माऊली, रुक्मिणी मातेची छान असा दुधाने, पंचामृताने किंवा हळद मिश्रित, केशर मिश्रित दुधाने, पाण्याने अभिषेक करा. देवांना पिवळी फुलं अर्पण करा, तांदूळ, अक्षता अर्पण करा. पिवळ्या अक्षता अर्पण करता आल्या तर जरूर अर्पण करा. माता रुक्मिणीला म्हणजेच माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अर्पण करा. देवी आईला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून छान पूजा करायची आहे. एक अखंड दिवा आषाढी एकादशीला आपल्या देवघरात जरूर लावून ठेवा. महिलांनो, दिवा विझणार नाही याची काळजी घ्या. दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून ठेवा. चिमूटभर हळद, भगवान श्री हरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं मंत्र जपा आणि चिमूटभर हळद त्या दिव्यात टाका. 2 लवंग टाका. दैवी अनुभव येतील तुम्हाला. खूप सुंदर सेवा आहे, जरूर करा. पण या दिवशी देवघरात अखंड दिवा जरूर लावायचा आहे. जेवढी तुळस असेल या दिवशी तुळस तोडू नका, आदल्याच दिवशी तोडून ठेवा तुम्ही. आणि तुळशीपत्र, जेवढी तुळस असेल घरातल्या प्रत्येकाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठू माऊलीच्या मूर्तीवर अभिषेक करा तुळशीचा. जेवढी तुळशी पानं असतील तुमच्याकडं चांगली बघून घ्यायची आहे, तुटलेली वगैरे घेऊ नका.